नमस्कार. आज आपण जळगाव जिल्ह्यामध्ये एरंडोल तालुक्यातलं पद्मालय जे देवस्थान आहे त्या पद्मालय देवस्थानामध्ये त्याच्या बाजूलाच शिवार आहे गालापूर. या गालापूर शिवारातील शेतकऱ्यांकडे आलेलो आहोत आणि अतिशय त्यांनी उत्कृष्ट केळी डेव्हलप केलेली आहे. श्री राजेश नारखेडे साहेब यांनी ही केळी डेव्हलप केलेली आहे. साधारणपणे नारखेडे साहेब नमस्कार. नमस्कार. नमस्कार आयरे साहेब. नारखेडे साहेब, साधारणपणे या ठिकाणी जी केळी लावलेली आहे आपण किती एकर आहे आणि हे क्षेत्र जे आहे या क्षेत्रामध्ये तुम्ही कसं डेव्हलप केलेलं आहे? हे टोटल क्षेत्र आहे 12 एकर. अच्छा. आणि 12 एकर 2 बोरवेलच्या साहाय्याने आम्ही पूर्ण भिजवतोय. अच्छा. या ठिकाणी आजूबाजूला पूर्ण जंगल दिसतंय आणि ह्या जंगलामध्ये तुम्ही केळी डेव्हलप केलेली आहे आणि अतिशय सुरेख केळी डेव्हलप केलेली आहे. तर थोडंसं आम्हाला ह्या केळीबद्दल आम्हाला आमचे जे प्रेक्षक आहेत त्यांना तुम्ही थोडंसं मार्गदर्शन करावं असं माझी इच्छा आहे की तुम्ही कशी ही केळी डेव्हलपचं मॅनेजमेंट नेमकं कसं केलेलं आहे? सुरुवातीला शेत नांगरून शेणखत फैलवून घेतलं आणि त्यानंतर साधारण 5 फुटावर बेड तयार केले आणि 5 बाय 6 वर ही लागवड केलेली. ग्रँड 9 जातीचे टिश्यू कल्चर रोप आहेत सगळे. अच्छा. या ठिकाणी ओलिताची व्यवस्था करत असताना तुम्ही काय काळजी घेतली, काय कशा पद्धतीने केलं? कारण इथं आम्हाला इतरांपेक्षा थोडं वेगळं दिसतं आहे. इतर लोक केळी लागवड करत असताना सिंगल नळी वापरतात, तुम्ही डबल लाईन या ठिकाणी केलेली दिसते आहे. तर काय तुम्ही असं वेगळं कसं केलेलं आहे? डबल लाईन केळीची चांगली डेव्हलपमेंट होण्यासाठी वापरतो आणि त्याच्यामध्ये रूट झोन चांगल्या प्रकारे डेव्हलप होतो. कारण दोन्ही बाजूने डेव्हलप झाल्यामुळे केळी एकतर कलत नाही आणि न्यूट्रिएंटचा जो म्हणजे तिचा रूट झोन आहे तो जास्तीत जास्त वापरात येतो. म्हणून आपण डबल लाईन वापरली. नेटाफिमची एक आहे सबसिडीची एरीज म्हणून एक फुटावरती तिचा ड्रिपर आहे आणि 1 लिटर डिस्चार्ज आहे. अच्छा, म्हणजे आपण या ठिकाणी ड्रिपर जो वापरलेला आहे हा एका फुटावरती आहे. हो. आणि डिस्चार्ज 1 लिटर आहे. त्याचं कारण असं आहे की तो डिस्चार्ज स्लो असल्यामुळे पाणी ड्रेन होत नाही, हे त्याच्या मागचं मेन कारण आहे. अच्छा, म्हणजे तुमची संकल्पना याच्यात अशी आहे की 1 लिटरचा डिस्चार्ज असल्यामुळे पाणी खोल कमी जातं. म्हणजे तुम्ही दिलेलं खतं वगैरे सुद्धा त्याच्यामधून वरच्या रूट झोन मध्येच राहतात, वरच्या 1-1.5 फुटामध्ये. त्यामुळे त्याचा पूर्णपणे ते झाडाला वापरता येतात. बरं, या ठिकाणी आता तुम्ही डबल ड्रिपलाईन केलेली आहे. तुमची केळीची जी वाढ आहे ती सुद्धा खूप सुरेख दिसते आहे. तर याच्यामध्ये तुम्ही खतांचं मॅनेजमेंट कसं केलं आहे? खतांचं मॅनेजमेंट आपली जी नेटाफिमची ऑटो ड्रिप आपलं फर्टिगेशन सिस्टीम आहे ती आपण वापरलेली आहे. तिच्यातून पूर्णपणे मला हवं तिथून तिचं कंट्रोलिंग करता येतं. अच्छा, म्हणजे तुम्ही या ठिकाणी ऑटोमेशन केलेलं आहे आणि ऑटोमेशनच्या साहाय्याने तुम्ही इथं खतं देतात. म्हणजे तुमचं खतं जे आहे ते संपूर्ण फर्टिगेशनद्वारे करताय का? हो हो हो. अच्छा, म्हणजे हे सगळं फर्टिगेशन, मग त्या फर्टिगेशन शेड्यूलसाठी तुम्ही कसं हे केलेलं आहे? म्हणजे त्याचं मॅनेजमेंट कसं आहे तुमचं, कसं शेड्यूल तयार केलेलं आहे? जे तुमच्या नेटाफिम कडनंच जे मला पहिलं शेड्यूल मिळालं होतं त्या शेड्यूलमध्येच थोड्या प्रमाणामध्ये आम्ही काही ऍडिशनल मायक्रोन्यूट्रिएंट आणि बायोलॉजिकल ऍड करून त्याच शेड्यूल प्रमाणे आम्ही सगळं देतोय. म्हणजे नेटाफिमने तुम्हाला एक शेड्यूल दिलेलं आहे आणि त्या शेड्यूलनुसार तुम्ही त्याचं जे फर्टिगेशन हे आहे ते तुम्ही त्या ऑटोमेशन मध्ये एंटर करतात, त्याच्या रेसिपी बनवतात आणि त्याच्यातून तुम्ही सोडतात. बरोबर. वा, बढिया. अजून मला एक सांगा की आता हा जो परिसर आहे हा जंगलातला परिसर आहे, मग इथे इलेक्ट्रिसिटीची काय अडचण आहे का? म्हणजे तुम्हाला बरेचसे आमचे शेतकरी जे आहेत यांना रात्रीचीच लाईट असते, दिवसा लाईट कमी असते, तर तुम्हाला तशी काय अडचण आहे का? लाईट इथे नाहीच आहे. आपण जे पण पूर्ण इरिगेशन आणि सगळं केलेलं आहे ते सोलरवर केलंय. अच्छा, म्हणजे इथं जे सगळं इलेक्ट्रिकचे जे वापर आहे हा पूर्ण सोलरवर आहे? पूर्ण 100% सोलरवर आहे. तर किती सोलरचं म्हणजे हे केलेलं आहे? इथे 2 बोरवेलसाठी एक 70 किलोवॅटचं सोलर आहे. म्हणजे 35 किलोवॅट एका पंपाला आणि 35 किलोवॅट दुसऱ्या पंपाला. 20-20 HP 2 मोटर आहेत. म्हणजे पूर्ण सिस्टीम ही सोलरवर पूर्ण 100% सोलर. बरं, तुम्ही
नेटाफेम ठिबकचा वापर करत आहे, तर नेटाफेमच का? नेटाफेम मी म्हणजे थोडा मार्केटमध्ये जो सर्वे केला त्यानुसार त्यांची क्वालिटी आणि टेक्निक या दोन गोष्टींमध्ये ती मला अग्रेसर वाटली, म्हणून मी नेटाफेम चूज केलं. बरं, आता तुम्ही केळी अतिशय सुंदर डेव्हलप केलेली आहे, ठिबक सुद्धा तुम्ही त्यानुसार त्याचा वापर जो आहे तो काटेकोरपणे आणि व्यवस्थित करताय. आपल्या भागामध्ये सुद्धा भरपूर शेतकरी केळीची लागवड करतात, तर त्यांना तुमच्या माध्यमातून तुम्ही काय मेसेज देऊ इच्छिता? योग्य प्रकारे मेंटेनन्स करणं आणि फर्टिगेशन जे आहे ते ऑप्टिमम त्याचा वापर झाला पाहिजे, जेणेकरून ते लिचिंग व्हायला नको किंवा जास्ती पण जायला नको आणि कमी पण द्यायला नको. त्या प्रकारे मेंटेन करायचं जर असेल तर ते खतं डेली बेसिसवर देणं गरजेचं आहे, आणि ते डेली बेसिसवर आपण ऑटोमेशन शिवाय नाही देऊ शकत. कारण आपण जर जेव्हा खतं टाकून किंवा टोकून देतो तेव्हा ते वन टाइम दिले जातं महिन्याच्या हिशोबाने, पण फर्टिगेशन मध्ये कसं आहे डेलीच त्याला अन्न अवेलेबल झाल्यामुळे डेव्हलपमेंट केळीची खूप सुंदर होते. म्हणजे ऑटोमेशन हा भविष्यामध्ये लोकांसाठी अतिशय महत्वाचा इनपुट असायला पाहिजे असं तुमचं या ठिकाणी शेतकऱ्यांना मत आहे. आणि या ठिकाणी तुम्ही ऑटोमेशन केलेलं आहे, तर हे ऑटोमेशन नेमकं म्हणजे काय आहे, काय केलं? ऑटोमेशन आपण याच्यासाठी करतो की जे आपण शेताचं म्हणजे पूर्ण व्यवस्थापन आहे, पाणी आणि खतं यासाठी आपण करतो. आणि मी इथून साधारण 40 किलोमीटर दूर म्हणजे जळगाव इथे राहतो, तिथून मला ते दररोज खत आणि पाण्याचं व्यवस्थापन करणं शक्य नाही, म्हणून आपण हे ऑटोमेशन केलं की मी जिथे असेल तिथून ते किती पाणी पर वॉल द्यायचं किंवा किती खतं द्यायची याचं सगळं याच्यामध्ये आपण फिडिंग केलंय, त्यानुसार आपण देऊ शकतो. किंवा चेंज पण करायचं असेल तर आपण हवामान बघून किंवा परिस्थिती बघून, पाऊस पडला तर कमी पाणी द्यायचं वगैरे सगळं आपण ऍडजस्ट करू शकतो. म्हणजे तुम्ही जळगावला असतात आणि जळगाववरून तुम्ही हे ऑपरेट करतात, मग नेमकं कसं ऑपरेट करता तुम्ही, कशाचं आहे? आपण मोबाईल किंवा लॅपटॉप जे आपल्याकडे त्यावेळेस म्हणजे ऍक्सेसेबल असेल त्याच्यावरून आपण ते करू शकतो. म्हणजे मोबाईल आणि लॅपटॉप याच्या साहाय्याने तुम्ही जळगाववरून इथं काय पाणी द्यायचंय, काय खतं द्यायची आहेत, कशी कोणत्या वॉलला द्यायचे ते तुम्ही ऑपरेट करता. बरोबर. म्हणजे मग तुम्ही या ठिकाणी काय व्यवस्था किंवा काय कंपोनेंट्सचा तिथं वापर केलेला आहे तुम्ही या ठिकाणी? इथे ही नेटाफेमची जी इरिगेशन सिस्टीम आहे याच्या बरोबर 4 जे हे आहेत फर्टिलायझरचे चॅनल्स आहेत, त्यामधून आपण त्यांना खतं देतो. त्याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये एक पाण्याचं मीटर आहे, ते पर वॉल किती पाणी जातं हे आपल्याला तिथे दर्शवत असतं, की कॅल्क्युलेट करतं. आणि त्या प्रत्येकाला एक वॉल आहे, तो आपण टायमिंग नुसार ऍडजस्ट करतो, खतं आणि पाणी. आणि या ठिकाणी फर्टिलायझर काही टाक्या दिसून राहिल्या, त्या फर्टिलायझर टँक आहेत का? फर्टिलायझर टँक आहेत त्याच्यामध्ये आपण युरिया, पोटॅश, फॉस्फेट आणि मायक्रोन्यूट्रिएंटचे कॉम्बिनेशन्स ठेवलेले, ते आपल्याला ज्याप्रमाणे आवश्यक आहे त्याप्रमाणे आपण ते पिकांना देतो. म्हणजे खताचे द्रावण किंवा लिक्विड खतं तुम्ही तयार करून ठेवता? लिक्विड आपले जे रेग्युलर खतं आहे ते पाण्यात विरघळून त्याच्यामध्ये आपण टाकतो, म्हणजे त्याच्यात टाकतो आणि ते मिक्स होण्यासाठी त्याला एक एजिटेटर आहे. ते एजिटेटर ब्लोअर सिस्टीम आहे, त्याच्याने ते खतं ढवळून निघतात आणि मिक्स होतात. आता एजिटेटरचा वापर करून तुम्ही खतं ढवळून घेतात आणि मग ते याच्यातून सोडतात आहे. बरं, ही युनिट जी आहे हे युनिट नेमकं काय काय दाखवतं, याच्यामध्ये काय काय फॅसिलिटीज आहेत उपलब्ध? ह्या युनिटमध्ये सर्वात पहिल्यांदा आपण जसं स्टार्ट करतो तसं हे पंप चालू बंद दर्शवतात, त्याचा कलर चेंज होतो. ओके. त्यानुसार आपल्याला समजतं की पंप सुरू झाला. त्यानंतर फर्टिलायझर टँक्स आहेत, त्या फर्टिलायझर टँक मध्ये नंतर जे खत जात आहे त्याचा कलर चेंज होतो, त्याच्यामुळे आपल्याला ते समजतं की हे खत आता जात आहे. आणि हा जो सेंट्रिफ्युगल पंप आहे, बुस्टर पंप, याच्याने ते खत मेन लाईन मध्ये पुश होतं. आता तुम्ही हे सगळं नवीन म्हणजे सुरुवातच असेल तुमची, तर कसं किचकट वाटतं, कसं आहे म्हणजे ऑपरेटिंगला कसं आहे हे? नाही, एकदम सोपं आहे, युजर फ्रेंडली आहे. म्हणजे आपण आता आजकाल बऱ्यापैकी सगळेच मोबाईल वापरतात, तर एकदम सोपं आहे, त्याच्या इतकं सोपं आहे.
म्हणजे सहजपणे कोणी ऑपरेट करू अगदी शकतो. सहज. असं काही म्हणजे ट्रेनिंग वगैरे फार घ्यायची गरज नाही. काहीच गरज नाही, एकदम सोपं आहे. हो. बरं, या ठिकाणी तुमची जी इलेक्ट्रिसिटी जी आहे, इलेक्ट्रिसिटी ही सगळी सोलरवर आहे. 100% सोलर आहे. त्याच्यामुळे काही अडचणी जातात तुम्हाला? नाही, काहीच अडचण नाही. म्हणजे- जवळजवळ दिवसाचे 7 ते 8 तास व्यवस्थित सूर्यप्रकाश असतो, त्यामुळे काही अडचण येत नाही. पावसाळ्यामध्ये असंही पाणी द्यायची फारशी गरजच नसते, ढग असले असतात त्यामुळे, तर काही अडचण येत नाही. वा वा, म्हणजे अतिशय म्हणजे सुंदर असं तुम्ही सोलरचा वापर करून या ठिकाणी इको फ्रेंडली म्हणायला हरकत नाही की इलेक्ट्रिसिटीच्या ऐवजी तुम्ही सोलर इलेक्ट्रिसिटी तयार करतात आणि सोलर इलेक्ट्रिसिटीचा वापर तुम्ही हे ऑटोमेशन रन करण्यासाठीही करतात, शिवाय पाणी आणि खत देण्यासाठीही करतात. पावसाळ्यामध्ये व्यवस्थितपणे पाणी ऑलरेडी भरपूर असतं, म्हणजे तुम्हाला फक्त पावसाळ्यात खतच द्यावं लागतात. त्याच्यामुळे इलेक्ट्रिसिटी कमी जनरेट झाली तरी काही अडचण काहीच येत अडचण नाही. येत नाही, काहीच अडचण येत वा नाही. वा वा. या व्यतिरिक्त याच्यामध्ये अजून एक सिस्टीम आहे, ही आपण ईसी आणि पीएच याच्याने कंट्रोल करू शकतो, म्हणजे चेक करू शकतो की खतं आणि याचं खतांचं आणि पाण्याचं काय ईसी आणि पीएच आहे. त्यानुसार पण आपण दिल्यामुळे आपल्याला जे पिकांच्या वाढीसाठी किती पीएच असायला हवं, किती ईसी असायला हवं, तर हे मेंटेन करता आल्यामुळे अजून त्याचा फायदा होतो. म्हणजे तुम्ही पीएच आणि ईसी हे सुद्धा तुम्ही रेग्युलरपणे मॉनिटर करतात आणि त्याच्यानुसारच सगळं प्लॅनिंग त्यानुसारच करतात. खतं दिले जातात. म्हणजे निश्चितपणे तुमच्या जमिनीमध्ये क्षारता वाढणारच नाही नाही. असं म्हणायला हरकत नाही. बरोबर. त्या दृष्टीने शेतकऱ्यांनी ऑटोमेशनचा वापर करायला सुरुवात केली गेली पाहिजे, असं तुमचं सरळ सरळ सगळ्या शेतकऱ्यांना एक मार्गदर्शन आहे. बरोबर. धन्यवाद, तुम्ही अतिशय सुंदर अशी माहिती दिली. तर नेटाफेमच्या वतीने आणि व्यक्तिगत माझ्या वतीने तुमचे आभार मानतो. नमस्कार.